मंडळी, सध्या महाराष्ट्रात लग्नसराईप्रमाणे निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि या निवडणुकांमध्ये कोणी अपक्ष लढतोय, कोणी बिनविरोध निवडून येतोय, तर कोणी चक्क एबी फॉर्म गिळतोय। याच कारणामुळे अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत आणि यामुळेच निवडणुकांना गालबोट लागले। सोलापुरात देखील निवडणुकीच्या वादामुळे हत्या झाल्याचा प्रकार समोर आलाय। तिथे राजकीय वैरातून मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे। धारदार शस्त्राने वार करत दिवसाढवळ्या त्यांची हत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। बाळासाहेब पांडुरंग सरवदे असं हत्या झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे आणि हत्या करणारी व्यक्ती कुटुंबातलीच असल्याचं बोललं जात आहे। म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली, हत्या केलेले कुटुंबातील सदस्य नेमके कोण आहेत, याच प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अर्शदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल म्हणजेच 2 जानेवारीचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामे बघायला मिळाले। काही ठिकाणी उमेदवारांना डावलल्याच्या घटना देखील घडल्या। त्यात सोलापूरमध्ये देखील निवडणुकीला गालबोट लागले। अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली। धारदार शस्त्राने वार करत दिवसाढवळ्या त्यांची हत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। बाळासाहेब पांडुरंग सरवदे, वय 35, राहणार जोशी गल्ली असं हत्या झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। ते मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते। शुक्रवारी संध्याकाळी रविवार पेठेतील जोशी गल्लीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला। आता ही हत्या का झाली, यामागे काय राजकीय वाद होता, याची वन साइड स्टोरी समोर आली आहे। मंडळी, मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी सांगितलं की सोलापूरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा डॉक्टर किरण देशमुख यांचा प्रभाग बिनविरोधी करण्यासाठी दबाव तंत्र वापरण्यात येत होतं। त्यामुळे सोलापुरात सकाळपासून राजकीय हालचाली घडत होत्या। डॉक्टर किरण देशमुख यांचं पॅनेल असलेल्या प्रभाग क्रमांक 2 ब मधून उमेदवारी मिळवण्यासाठी बाळासाहेब सरवदे आणि शंकर शिंदे गटानं जोरदार ताकद लावली होती। पण भाजपनं शंकर शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली। तिथं मृत बाळासाहेब यांच्या चुलत भावाची पत्नी रेखा सरवदे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही। उमेदवारी नाकारल्याच्या रागातून सरवदे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला केला। काही सामानाची तोडफोड देखील केल्याचा आरोप आहे। या प्रकरणानंतर शंकर शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। ते तोडफोडीचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे यांच्याकडे गेले। यावेळी बाचाबाची झाल्यानंतर वाद टोकाला गेला। त्यानंतर धारदार चाकूने वार करण्यात आला। छातीच्या खाली पोटाजवळ 6 ते 8 इंच खोल जबरी वार झाल्यानं बाळासाहेब सरवदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला। मंडळी, आता या हत्येमागचा सविस्तर आराखडा बघू तर त्याचे झालं असं की भाजपकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर शंकर शिंदे व शालन शिंदे यांनी विरोधातील रेखा दादासाहेब सरवदे यांच्यावर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबाव आणला। यावेळी चुलत भाऊ दादासाहेब सरवदे यांची बाजू घेत बाळासाहेब सरवदे वादात उतरले। या वादाचं रूपांतरण थेट हत्येत झालं। पण समाजातील प्रत्येकाला 5 वर्षांची संधी देण्याचं ठरलं असतानाही शालन शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आणि पक्षानं त्यांनाच एबी फॉर्म दिला। त्यामुळे नाराज झालेल्या रेखा दादासाहेब सरवदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली। याचबरोबर रेखा सरवदे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबियांनी सरवदे यांना डिवचणारे स्टेटस ठेवले होते। विशेष म्हणजे सरवदे व शिंदे ही दोन्ही कुटुंब जवळचे नातेवाईक असून भाजपचे कार्यकर्ते आहेत। उमेदवारीवरून गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता। समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद 3 वेळा मिटवला होता। मात्र शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शंकर शिंदे आणि बाळासाहेब सरवदे यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि त्यात बाळासाहेबांची हत्या झाली। मयत बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवक पदाधिकारी होते। घटनेनंतर मार्कंडेय रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांचा आक्रोश आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली। भावाला न्याय मिळावा अशी मागणी करताना बाजे सरवदे भाऊक झाले होते। बाळासाहेब सरवदे यांना 2 लहान मुली असून नववर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी मोठ्या मुलीचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला होता। मात्र वडिलांनी साजरा केलेला तो वाढदिवस शेवटचा ठरला। ही आठवण काढत नातेवाईक रुग्णालयाबाहेर आक्रोश करत होते। याचबरोबर बोरावणी नाका परिसरातील जोशी गल्लीतील तरुणांच्या हाकेला आवाज देणारे बाळासाहेब सरवदे सर्वांचे मित्र होते। बाळासाहेब सरवदे यांची भाची शंकर शिंदे यांच्या घरात दिली आहे। शिंदे आणि सरवदे ही दोन्ही कुटुंबे जवळची असतानाही शंकर शिंदे यांच्या भाच्यानं आणि इतरांनी बाळासाहेबांचा जीव घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरात उमटत होती। मारायलाच नको होतं, जखमी केलं असतं तरी चाललं असतं, अशा शब्दात नागरिक भावना व्यक्त करत होते।
4 दिवसांच्या राजकारणानं जोशी गल्लीच्या ठाण्या वाघाचा बळी घेतल्याची चर्चा तरुणांमध्ये होतीये. दरम्यान शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास बाळासाहेब सरवदे अर्ज मागे घेण्याच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शंकर शिंदे यांच्या घराजवळ थांबले होते. याच वेळी आम्ही जिंकलो असं म्हणत अमर शंकर शिंदे व ईश्वर बाबू शिंदे ओरडत होते. यावर बाळासाहेब सरवदे म्हणाले, तुम्हाला मस्ती आली का असं म्हणत हा वाद सुरू झाला. त्यावेळी संशयित आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयता, चाकू, तलवारी, काठ्या होत्या. त्यांनी बाळासाहेबांना मारहाण सुरू केली. त्याच वेळी शारदा तानाजी शिंदे व शालन शंकर शिंदे या दोघींनी बाळासाहेबांच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यावेळी राहुल राजू सरवदे, सुनील शंकर सरवदे व तानाजी बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे यांनी त्यांच्यावर वार केले. त्यात बाळासाहेब जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले असं बाजीराव सरवदे यांच्या फिर्यादीत नमूद आहे. या हत्या प्रकरणात काहींनी बाजीराव यांना पकडून ठेवलं आणि बाळासाहेबांची हत्या केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगतात. घटनेनंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शुक्रवारी रात्रभर जोशी गल्ली आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान घटनास्थळावरून तलवारी, कोयते, चाकू आणि काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याचबरोबर या हत्या प्रकरणातून भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह अमर शिंदे वय 28, आतिश शिंदे वय 26, तानाजी शिंदे वय 46 आणि राहुल सरवदे वय 32 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या भांडणात आतिशच्या डोळ्याजवळ तर राहुलच्या पोटावर जखम झाली आहे. हत्येच्या गुन्ह्यात अमर शंकर शिंदे, विशाल शंकर शिंदे, आतिश शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजू सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, तानाजी बाबू शिंदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे व विशाल संजय दोरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मंडळी, जोशी गल्लीचा ढाण्या वाघ गेला अशी भावना सोलापुरातील तरुणांमध्ये आहे. काही दिवसांच्या राजकीय वादातून कुटुंबातील सदस्याचीच हत्या झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. यंदाच्या निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात उभे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यामुळे राजकीय वादातून कुटुंबामध्येच वाद सुरू आहेत. पण राजकीय गोष्टी आणि नातेसंबंध बाजूला ठेवत निवडणुका लढवल्या तर सोलापुरात जी घटना घडली ती इतर ठिकाणी घडणार नाही. निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये सुरू असलेले राजकीय वाद हत्येचं रूप घेताना दिसत असतील तर 2026 ची ही निवडणूक शांततेत पार पडेल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बाकी सध्या महाराष्ट्रभर तापलेल्या या राजकीय वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.